सर्व अधिकारी गण बंधू भगिनींनो, खूप छान वाटलं हा कार्यक्रम पाहून आणि आभारी आहे की मला या ठिकाणी निमंत्रित केलं. हे जे मावी मित्र म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करण्यात आलं. मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि मावीमच्या लाभार्थी भगिनी ज्या आहेत त्या इतक्या उन्हामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात आणि या 42 स्टॉलच्या माध्यमातून आपण या सगळ्या प्रदर्शनीमध्ये सहभाग नोंदवला, त्याबद्दलही मला खूप आनंद आहे. मी परवा दिवशी रात्री कार्यालयामध्ये 5:30-6च्या दरम्यान सायंकाळी होतो. उमरगा येथील कसगीवाडीचं कोणी आलेत का? कसगीवाडी येथील एक छोटीशी मुलगी 5 वर्षाची आणि तिची आजी आणि आजोबा ते आले होते. पी.आय. साहेब काही पत्रकार बांधवांनी त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते. ते दिवसभर उपोषण करत बसले होते आणि मला संध्याकाळी आले की साहेब उपोषणाला तुम्ही भेट द्यायला या. मी म्हटलं कशाचं आहे उपोषण नेमकं? तर ते 5 वर्षाच्या मुलीला तिचे वडील सांभाळत नाहीत आणि आईचा मर्डर झालेला आहे आणि आणखी काही कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळं वडील सांभाळत नाहीत. आणि मग मी त्याला म्हटलं की तिथं उपोषणाला भेट देण्यामध्ये काय हेतू साध्य आहे, आपण तो प्रश्न सोडवला पाहिजे. त्या लेकराला इकडे घेऊन या. आणि मग त्याने ऐकलं आणि मग मला थोडंसं माहीत होतं की आपल्याकडे निर्वाह भत्ता, बाल संगोपन भत्ता आपल्याला प्रोटेक्शन ऑफिसर कडून आपल्याला प्रपोजल पाठवता येतं आणि आपली चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे आणि त्या माध्यमातून मी प्रस्ताव ताबडतोब पत्र तयार केलं. आणि आपल्या जिल्ह्याचं एक भाग्य आहे की आपल्याकडे पाटील मॅडम म्हणून जज मॅडम आहेत, सिनियर डिव्हिजन, आणि त्या जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव आहेत. त्यांच्या कानावर हा विषय मी टाकल्याबरोबर त्यांनी हा प्रस्ताव मला द्यायला सांगितला. तो प्रस्ताव मी आपल्याकडे तयार पण केला. प्रस्ताव म्हणजे इन्फॉर्मेशन जस्ट आल्यानंतर. आणि मग नंतर मला काल आणखी ज्या टोल फ्री नंबरवर मी फोन केला होता त्यांनी परत मला कॉल बॅक केला आणि त्यांनी सांगितलं की आपल्या मार्फत काहीतरी मंथली 4,000 रुपये केंद्र सरकारच्या योजनेतून पण देता येतील. अशा पद्धतीनं दोन्ही मिळून 6,200 असं शक्य आहे का? दोन्ही मिळून एक म्हणजे 4,000 मिळालं तर ते चांगलं. तर 4,000 रुपये महिना कदाचित त्याला आता ते प्रपोजलमध्ये त्या मुलाच्या संगोपनासाठी मिळतील. अनाथालयामध्ये त्या मुलीला ठेवण्यासंदर्भात आमचा प्रस्ताव होता, परंतु त्यांच्या आजींनी सांगितलं की नाही, मी सांभाळू शकते, लहान लेकराला आम्हाला कुठे ठेवायचं नाही. हे उदाहरण यासाठी दिलं की ही समाज व्यवस्थेमध्ये आपल्या अशी परिस्थिती निर्माण होत असताना आपण सगळ्या भगिनी, माता भगिनी इतकं छान काम करत आहोत. आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी अर्थार्जन म्हणून माविम बचत गट, उमेद या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं शासनाकडून सपोर्ट मिळतोय. हे होत असतानाच आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये असे काही प्रकार होतात की मर्डर होणं. मर्डर काही डायरेक्ट होत नसतो, काहीतरी भांडणं कुरबुरी चालू असतात. प्राथमिक अवस्थेत जर आपण सगळे मावी मित्र म्हणून प्राथमिक अवस्थेत जर असली कुणकुण जरी काही कानावर आली तर आपण अशा मंडळींना काउन्सिलिंग करून, प्रबोधन करून या जो काही पुढचे काही अघटित घटना होणार आहेत त्या घटना आपण टाळू शकतो. आपल्या गावामध्ये गावपण निर्माण झालं पाहिजे. गावामध्ये काही गोष्टी मिटवत असताना ओपन बोलता येणार नसतील, परंतु गोपनीय ठिकाणी गावातल्या काही ज्येष्ठ महिलांची मदत घेऊन त्या महिलांचा काय प्रश्न आहे नेमकं, त्या पुरुषाचं काय चुकतंय का महिलाचं काय चुकतंय का, ज्याचं कोणाचं चुकत असेल त्यांना त्या ठिकाणी थोडंसं प्रबोधन करून शांतमध्ये आपल्याला करता येऊ शकेल. मित्रांनो, आम्ही जेलमध्ये सुद्धा, मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर पण आहे. आम्ही जेलमध्ये जे कैदी असतात, ज्यांनी मर्डर केलेले असतात, त्या कैद्यांचा कोर्स घेतल्यानंतर 5-7 दिवसानंतर ते अक्षरशः रडतात, व्यक्त होतात
आणि ते सांगतात की साहेब हा कोर्स आमच्या आयुष्यात अगोदर जर झाला असता तर कदाचित आमच्या हातून ही घटना घडली नसती. म्हणजे कुठल्या गोष्टी होण्यापूर्वी आपण खूप काही करू शकतो आणि त्याकरता मित्रांनो आपण ही जबाबदारी निश्चितपणे उचलावी अशी माझं एक आव्हान आहे. आपल्या तालुक्यामध्ये 138 गावं पोकरा 2 म्हणून एक कृषी विभागाची योजना आहे. पोकरा 2 आपल्याला माहित असेल काही. 138 गावात आहे तर 138 गावामध्ये आपण पूर्ण एकात्मिक विकास कसा साधता येईल आणि त्याकरता एका गावाला एक अधिकारी, दत्तक अधिकारी पीआय साहेब, तुम्हाला सुद्धा आम्ही एक गाव देणार आहे. जरी तुम्ही शहरात असले तर तुम्हाला आवडेल ना एखादं गाव दत्तक घेण्यासाठी. असं प्रत्येक अधिकाऱ्याला एक गाव आपण दत्तक देतोय आणि आजच प्लॅन ठरलाय. भगिनी सगळे लक्ष द्या आणि तुम्ही पण आजच प्लॅन ठरलाय दुपारी की आम्ही प्रत्येक ह्या 138 गावातले पहिल्या टप्प्यात 10 तरुण तुमच्यासारखे व्हॉलंटियर्स त्यांचा युथ लेवल ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून एक असतो. त्याच्यामध्ये आपण त्यांना मोटिवेशनल खूप 6 दिवसाचा तो रेसिडेन्शियल कोर्स आहे. फोन पासून अलिप्त खूप चांगलं ट्रेनिंग, खूप चांगलं योगा, प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रिया रविशंकर गुरुजींच्या माध्यमातून. तुमच्यापैकी कोणी शिकलंय का सुदर्शन क्रिया? नाही. तर ती सुदर्शन क्रिया शिकवण्याची प्रक्रिया आहे. पहिल्या टप्प्यामध्ये साहेब आम्ही हे 138 गावापैकी जर ह्याच्यापैकी काही असतील तर तुमची नावं आम्ही साहेबाकडून घेऊ. दुसऱ्या टप्प्यामध्ये जरी गाव नसलं आम्ही दत्तक तरी पण माविमचे जे तुमचे जेवढे गाव आहेत 49 गावासाठी आम्ही सेपरेट कोर्स ठेवू, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तो कोर्स आपण करायचा आहे. हा एकच विषय नाही. तेव्हा आपल्यातला माणूस म्हणून प्रत्येकाने तो आपला परमेश्वर आपल्याच हृदयात आहे ही भावना निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ह्या कोर्सची, ह्या ज्ञानाची, या दिव्य ज्ञानाची, ह्या चांगलं जीवन जगण्यासाठीचं जे कला आहे, जे आनंद व्यक्त करण्याची, ही सगळ्याला गरज आहे. पण प्राथमिक पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे असं समाजात पुढे येऊन काम करणारी तरुण मंडळी आहे यांच्यासाठी आणखी त्याला आपण त्यांचं मन आणि मनगट आणि बुद्धी मजबूत करण्यासाठी अशा कोर्सची गरज पडते. त्यातून खूप काही शिकायला मिळतं. आपण तो कोर्स करूया. मला फार आनंद वाटला आहे. म्हणजे मी धन्यवाद मानतो आपल्याला की मला आपण निमंत्रित केलं. कारण काहीतरी द्यावं वाटतं, आम्हाला पण काहीतरी द्यावं वाटतं, समाजासाठी आपण काहीतरी करावं आणि हा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला. अनेक माता भगिनीसाठी पण तो कोर्स आपल्याला ठेवता येईल. अनेक महिलांचे